जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा वाढदिवस. तर कृष्णाच्या जन्माची मी कथा तुम्हाला सांगणार आहे. यमुना नदीच्या काठी दोन गावे वसलेली होती. एक होतं गोकुळ आणि दुसरं होतं मथुरा. मथुरेचा राजा उग्रसेन होता आणि या उग्रसेनाचा मुलगा होता कंस. पण हा कंस फार क्रूर होता. तो सगळ्यांनाच त्रास द्यायचा. लहान मोठे, साधू, ऋषी, मुनी या सगळ्यांना तो त्रास देत होता. आणि त्याचे वडील उग्रसेन यांना हे मान्य नव्हते, म्हणून ते त्याला राजा बनवायला तयार नव्हते. म्हणून कंसाने उग्रसेनाला कारागृहात टाकले आणि तो स्वतः राजा झाला. नंतर या कंसाला एक बहीण होती, चुलत बहीण होती त्याची, देवकी नावाची. तिचं लग्न ठरलं वसुदेवाशी. देवकी आणि वसुदेवाचं लग्न झालं त्यावेळेस कंस हा खूप खुशीत होता, कारण त्याची आवडती बहीण होती देवकी. पण ज्या वेळेस लग्न झालं त्याच वेळेस आकाशवाणी झाली की अरे कंसा, या देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. तुझा वध देवकीच्या 8व्या पुत्राकडून होणार आहे. हे ऐकल्यावर कंस खूप रागावला आणि त्याने देवकी आणि वसुदेवाला कारागृहात डांबलं. नंतर काही दिवसांनी देवकीला जे बाळ झालं, कंसाने एक एक करत देवकीची 7वी बाळं मारून टाकली. आणि ज्या वेळेस 8वा बाळ झालं देवकीला, त्यावेळेस एक जादू झाली. कारागृहाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले. सगळे शिपाई जे होते त्यांना झोप लागली, गाढ झोप लागली. आणि परत आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने वसुदेवाला सांगितलं की हा जो 8वा पुत्र आहे हा म्हणजे विष्णूचा अवतार आहे. कंसापासून याला आपल्याला वाचवायचं असेल तर तू याला गोकुळात सोडून ये. म्हणून वसुदेवाने कारागृहातच असलेली एक टोपली घेतली, त्यात त्या कृष्णाला ठेवलं आणि ते गोकुळाला जायला निघाले. पण त्यावेळेस खूप पाऊस सुरू होता, ढगांचा गडगडाट, वादळ सुरू होतं. पण अशा याच्यातही कृष्णाला गोकुळात सोडायचं म्हणून वसुदेव कारागृहाच्या बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यावर यमुना नदी दुतडीवरून वाहत होती. तरी आपल्या बाळाला सुखरूप पोहोचवण्यासाठी वसुदेवाने हे धाडस केलं. आणि ज्या वेळेस ते नदीच्या आतमध्ये येऊन पोहोचले त्यावेळेस कृष्णाचा पाय यमुना नदीला लागला आणि त्याच्या चरण स्पर्शामुळे यमुनेचं पाणी हळूहळू कमी झालं आणि यमुना नदीने वसुदेवांना जाण्यासाठी वाट करून दिली. वासुदेव गोकुळात आले. त्याच वेळी नंद राजाला मुलगी झाली होती. वासुदेवाने कृष्णाला यशोदेजवळ ठेवलं आणि त्या मुलीला घेऊन ते परत कारागृहात आले. वसुदेव जेव्हा कारागृहात आले, कारागृहाचे दरवाजे आपोआप बंद झाले आणि सगळ्या शिपायांना परत जाग आली. बाळाचा रडण्याचा आवाज आल्यावर शिपाई कंसाला सांगायला गेले की महाराज, दही लोणी जिथे लपवून ठेवलाय ना तिथून काढायचा आणि एकटा नव्हता खात तो, त्याच्याबरोबर आपल्या मित्रांनाही घेऊन जायचा. आणि मग गोकुळातल्या लोकांनी काय सुरू केलं की हा कृष्ण दही चोरून खातो ना, म्हणून ते मटकीवरती टांगून ठेवायचे, त्याच्यात दही लोणी ठेवायचे. तर कृष्ण काय करायचा, आपल्या मित्रांना आणायचा. आपण मनोरा केला होता की नाही, तसा मनोरा करायचा. दही हंडी म्हणतात त्याला. त्याच्यावरती कृष्ण उभा राहायचा आणि ही अशी हंडीवरती टांगलेली असायची, त्याच्यात लोणी दही असायचं. ते फोडायचं पासरीने आणि ते दही खाली सांडायचं. लोणी दही ते सगळे मित्र मिळून वाटून खात होते. पण याला चोरी म्हणत नाही बरं का. कृष्ण हे का करत होता, कारण कृष्ण हा जरी नंदाचा मुलगा असला, नंद हा राजा होता गोकुळाचा, पण बाकीची मुलं ही गरिबागरजी होती, त्यांना सुद्धा खायला मिळावं या हेतूने कृष्ण दही हंडी फोडून आपल्या मित्रांना ते सगळं खाऊ देत होता. आणि अजून एक कारण होतं की गोकुळातलं दही लोणी कुठे जायचं, मथुरेला. आणि मथुरेला कंस राजा होता. हे सगळं दही लोणी खाऊन कोण शक्तिमान होत होतं, मथुरेतले राक्षस शक्तिमान होत होते. कृष्णाला ते होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून कृष्ण काय करायचा, ते सगळं दही लोणी मित्रांबरोबर स्वतःच खाऊन टाकायचा.